नमस्कार. जरा विचार करा, आपल्या दिवसाची सुरुवात कशाने होते? बरोबर, एक ग्लास पाण्याने. पण कल्पना करून बघा, जर एक दिवस अचानक नळातून पाणीच आलं नाही तर अंगावर काटा येतो ना? ही आता केवळ कल्पना नाही राहिली, अनेक ठिकाणी हेच वास्तव आहे. म्हणूनच आज आपण बोलणार आहोत पाणी संवर्धनाबद्दल. ही काळाची गरज का आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण सगळे मिळून यात काय करू शकतो. चला तर मग हा महत्त्वाचा विषय एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. हे बघा, हे वाक्य किती साधं आणि किती खरं आहे नाही का? पाणी हे पृथ्वीवरील जीवनाचे मूलभूत आधार आहे. हे फक्त पुस्तकातलं वाक्य नाहीये. हे असं सत्य आहे ज्याला आपण टाळू शकत नाही. आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीपासून ते आकाशाला भिडणाऱ्या मोठमोठ्या झाडांपर्यंत, अगदी समुद्रातल्या छोट्यातल्या छोट्या जीवापर्यंत, सगळ्यांचं अस्तित्व फक्त आणि फक्त पाण्यावर अवलंबून आहे. सोपं आहे. पाणी नाही तर जीवन नाही. संपला विषय. अच्छा, मग हे पाणी संवर्धन म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडला असेल तर ऐका, हे काही रॉकेट सायन्स वगैरे नाहीये, अगदी सोपं आहे. पाणी संवर्धन म्हणजे काय तर पाण्याचा जपून आणि हुशारीने वापर करणं. यात फक्त आजचा विचार नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांचाही विचार आहे. म्हणजे काय करायचं? 3 गोष्टी. 1. पाण्याची नासाडी थांबवायची. 2. वापरलेल्या पाण्याचा पुन्हा उपयोग करायचा. आणि 3. पावसाचा प्रत्येक थेंब साठवायचा. बस इतकंच आहे हे. आपण नेहमीच म्हणतो पाणी हे जीवन आहे, पण याचा खरा अर्थ किती खोल आहे याचा कधी विचार केलाय? आपल्या रोजच्या जगण्यात, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि आपल्या पर्यावरणात पाणी कुठे नाहीये? चला, ह्याच भागामध्ये आपण पाण्याचं हे महत्त्व जरा जवळून बघूया. बघा, आपलं संपूर्ण आयुष्य पाण्याभोवती कसं फिरतं. आपलं आरोग्य पाण्याशिवाय अशक्य. शेती, जिथून आपलं अन्न येतं, पाण्याशिवाय सुन्न. मोठमोठे कारखाने, उद्योगधंदे, वीज निर्मिती, सगळं काही पाण्यावरच चालतं. इतकंच काय तर निसर्गाचा तोल सांभाळायला सुद्धा पाणीच लागतं. हे एका जाळ्यासारखं आहे आणि या जाळ्याचा प्रत्येक धागा पाण्यानेच जोडलेला आहे. जर हा धागा तुटला तर सगळं काही कोलमडून पडेल. पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. विचार करा, आपल्या पृथ्वीचा जवळपास 70% भाग पाण्याने भरलेला आहे आणि तरीही आपल्याला पाण्याची चिंता करावी लागतेय. किती विचित्र वाटतंय ना? जे पाणी अमृत आहे तेच आज एक मोठं संकट बनून आपल्यासमोर उभं आहे. पण असं का होतंय? हे पाणी जातंय कुठे? हाच तो महत्त्वाचा प्रश्न. पाण्याची टंचाई का वाढत चालली आहे? निसर्गाने तर आपल्याला भरभरून दिलंय, मग चूक कुठे होतीये? यामागे नैसर्गिक कारणं आहेत की आपल्याच काही चुका आहेत? चला, या प्रश्नाचं उत्तर शोधूया. या पाणी टंचाईमागे तोंतं एक कारण नाहीये, तर अनेक गोष्टी एकत्र आल्या आहेत. बघा, एकीकडे आपली लोकसंख्या प्रचंड वाढतीये, म्हणजे पाण्याची गरजही वाढतीये. दुसरीकडे हवामान बदलामुळे पावसाचं काही खरं राहिलं नाही. कधी येतो कधी नाही. त्यात भर म्हणून आपण जमिनीखालचं पाणी बेसुमार उपसतोय आणि वरून नद्या, तलाव सगळं घाण करतोय. जंगलतोड आणि वाढणारे कारखाने, हे तर आगीत तेल ओतण्यासारखंच आहे. हे सगळं मिळून एक मोठं संकट तयार झालंय. आता हे सगळं ऐकून थोडं टेन्शन आलं असेल नाही का? पण थांबा, चांगली बातमी ही आहे की अजूनही वेळ गेलेली नाही. यावर उपाय आहेत आणि ते आपल्याच हातात आहेत. आणि हे उपाय काही खूप अवघड नाहीत, एकदम सोपे आहेत. चला तर मग बघूया की आपण या संकटावर मात कशी करू शकतो. सगळ्यात पहिला आणि सोपा उपाय म्हणजे पावसाचं पाणी अडवणं. जरा विचार करा, आपल्या घराच्या छतावर पडणारं हजारो लिटर पाणी आपण असंच वाहून जाऊ देतो. तेच पाणी जर आपण एका टाकीत साठवलं किंवा शोषखड्ड्यांच्या मदतीने जमिनीत मुरवलं तर काय होईल? आपण अक्षरशः स्वतःची पाण्याची बँक तयार करू शकतो. शाळा, सोसायट्या, ऑफिसेस सगळीकडे हे सहज शक्य आहे. पावसाचा प्रत्येक थेंब आपण मौल्यवान बनवू शकतो. आता दुसरा मंत्र आहे पुनर्वापर, म्हणजे रियूज. आपण ज्या पाण्याला घाण पाणी किंवा सांडपाणी म्हणून फेकून देतो ना, तेच पाणी थोडी प्रक्रिया करून बागकाम, गाडी धुण्यासाठी किंवा फरशी पुसण्यासाठी वापरता येतं. आणि हो, घरातल्या आरओ फिल्टरमधून जे पाणी बाहेर पडतं ते तर झाडांसाठी अमृतासारखं आहे, फेकू नका. या छोट्या छोट्या सवयीच पुढे जाऊन मोठा बदल घडवतात. आणि हे बघा, हा तर आपल्यासमोर धरलेला आरसाच आहे. एका बाजूला आहेत आपल्या काही सवयी, जसं की शावरखाली गाणी म्हणत आंघोळ करणं किंवा पाईप लावून गाडी धुणं. यात पाणी अक्षरशः वाया जातं. आणि दुसऱ्या बाजूला आहेत छोटेसे बदल, जसं की बादलीने आंघोळ करणं किंवा गाडी पुसून घेणं. फरक अगदी डोळ्यासमोर आहे. आता निवड आपल्याला करायची आहे, पाण्याची उधळपट्टी की बचत. घरातले बदल तर महत्त्वाचे आहेतच, पण खरा फरक तेव्हा पडेल जेव्हा आपण मी मधून बाहेर पडून आम्ही म्हणून विचार करू. म्हणजे काय तर गाव पातळीवर एकत्र येऊन छोटे बंधारे बांधणं,
आपल्या आसपासच्या नद्या आणि तलाव स्वच्छ ठेवण्यासाठी पुढे येणं आणि सगळ्यात महत्त्वाचं भरपूर झाडं लावणं. आणि हो, पाणी बचतीचा हा विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवायला हवा, तेव्हाच ही एक लोकचळवळ बनेल. ठीक आहे, हे सगळं करायचं तर आहे, पण यातून मिळणार काय? या सगळ्या कष्टाचं फळ काय असेल? चला, आता या उपायांचे फायदे काय आहेत त्यावर एक नजर टाकूया. म्हणजे कळेल की पाणी वाचवणं हे किती फायद्याचं आहे. अरे वा, फायदे तर बघा. सगळ्यात मोठं सुख म्हणजे वर्षभर नळाला पाणी, म्हणजे पाण्याची चिंता मिटली. शेतीला पाणी मिळालं की शेतकऱ्याचं उत्पन्न वाढणार आणि आपल्या ताटातलं अन्नही महागणार नाही. जमिनीखालची पाण्याची पातळी वाढल्यामुळे दुष्काळाचा धोका कमी होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपलं पाणी आणि विजेचं बिलही कमी होतं, म्हणजे खिशात पैसे वाचतात. थोडक्यात काय, तर पाणी वाचवणं म्हणजे फक्त पर्यावरण नाही, तर आपलं स्वतःचं आयुष्य सुधारणं आहे. आणि हे लक्षात घ्या की या कामात आपण एकटे नाही होत. सरकार सुद्धा वेगवेगळ्या योजनांमधून मदत करते. जलयुक्त शिवार किंवा अटल भूजल योजना यांसारख्या योजनांमधून गावोगावी पाणी साठवण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत. म्हणजे या कामाला सरकारी पाठबळही आहे. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? आपण पाण्याची गरज समजून घेतली, त्यावरचं संकट पाहिलं आणि उपायही बघितले. आता येतो सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न. ही जबाबदारी नेमकी कोणाची आहे? एका व्यक्तीची, सरकारची की आपल्या सगळ्यांची? आणि याचं उत्तर अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. पाणी संवर्धन हा आता काही पर्याय किंवा चॉईस राहिलेला नाहीये. ही आपल्या सगळ्यांची, हो प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. हा आता निवडीचा नाही, तर आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी आणि त्यांच्याही भविष्यासाठी. तर माहिती तर इथे संपली, पण खरा विचार आता सुरू होतोय. आज जे काही आपण पाहिलं, ऐकलं, समजून घेतलं, ते प्रत्यक्षात आणायला आपण तयार आहोत का? कारण आपलं भविष्य कसं असेल हे आज आपण उचललेल्या प्रत्येक लहान सहान पावलावर अवलंबून आहे. या प्रश्नावर नक्की विचार करा. धन्यवाद.